जनतेचा हक्काचा आवाज। मी योगेश आयवळे। महाराज साहेब यांच्याबद्दल अनुप शाह यांनी केलेल्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो। माजी नगरसेवक अनुप शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर केलेल्या आरोपांनी माझी बदनामी झाली। त्यामुळे मला फार मनस्ताप सहन करावा लागला। अनुप शाह यांनी पत्रकार परिषदेमध्ये माझ्यावर स्क्रीनमध्ये जागा परत मावणार नाही एवढे गुन्हे दाखल आहेत असे सांगितले। पण अनुप शाह यांचे म्हणणे लबाडीचे व खोटे आहे। माझ्यावर केसेस दाखल होत्या त्या केसमधून न्यायालयाने मला निर्दोष मुक्तता केली आहे। माझ्यावर फक्त एकच पेंडिंग केस आहे। ही सर्व माहिती मी पोलीस स्टेशनमधून मिळवलेली आहे। हा पुरावा आहे। 21/4/2017 मध्ये मी माहिती अधिकार मारला होता। त्याच्यामध्ये मी पोलीस स्टेशनला माहिती मागवली होती की माझ्यावर जे पेंडिंग गुन्हे आहेत त्या गुन्ह्याची मला माहिती मिळण्याबाबत। तर त्यांनी मला फक्त एकच सांगितलेलं आहे की सगळे गुन्हे निर्दोष आहेत आणि एकच गुन्हा आहे पेंडिंगचा जो आता चालू आहे। त्याच्या व्यतिरिक्त माझ्यावर कसलाही गुन्हा दाखल नाही आणि हे पुरावे त्याचे या सगळ्या केसेसचे निकाल हे कागद बी जुनेच आहेत। हे सगळे पुरावे हे सगळ्या केसेसचे पुरावे आहेत की ते मी निर्दोष मुक्त मला न्यायालयाने केलेलं आहे। तरी त्याबद्दल स्पष्ट लिहिले आहे माझ्यावर फक्त एकच केस चालू आहे। अनुप शाह यांनी जाणून बुजून माझी बदनामी केली असून या प्रकरणी न्यायालयात मी दाद मागणार आहे। तरी अनुप शाहला एवढं सांगणं आहे की तुम्ही माजी नगरसेवक आहात। जर तुम्हाला स्वतःच्या केसेस बघण्यात वेळ नसेल तर दुसऱ्याच्या बी काढू नये। दुसऱ्या आहेत का नाहीत हे बघावे आणि मग त्याचा विचार करून पत्रकार परिषद घ्यावी। एवढंच सांगतो त्यांना, एवढंच बोलून बस करतो। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।